कोल्हापुरात आज एकच जिद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द या घोषणांनी कलेक्टर कार्यालय परिसर दणाणून गेला। महाविकास आघाडीच्या वतीनं जोरदार जनआंदोलन करण्यात आलं। यावेळी परभणीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करताना महिलांवर झालेल्या कथित मारहाणीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनाला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापूरच्या कलेक्टर कार्यालयासमोर आज महाविकास आघाडीच्या वतीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन छेडण्यात आलं। एकच जिद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध केला। आंदोलनादरम्यान नेत्यांनी या महामार्ग प्रकल्पामुळे शेतकरी, नागरिक आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा मुद्दा उपस्थित केला। याच वेळी परभणी इथं शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करताना प्रशासनाकडून महिलांवर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेचा जाहीर निषेध करत संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली। महाविकास आघाडीच्या सर्व मान्यवर नेत्यांनी एकत्र येत सरकार विरोधात तीव्र भूमिका मांडली आणि शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली। आंदोलन शांततेत पार पडलं असून प्रशासनाला निवेदन देण्यात आले। परभणीमध्ये ज्या पद्धतीनं नुसतं शेतकऱ्यांच्यावर नाही पण शेतकरी महिलांच्यावर, शेतमजुरांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय केला, त्यांना उचललं केलं गेलं, या पद्धतीने हे सरकार हे हुकुमशाही करत आहे। गृहमंत्री यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा, मुख्यमंत्र्यांनी हा हट्ट सोडावा। कुणाची तर एखाद्या ठेकेदाराची सुपारी घेऊन, अदानी अंबानीची सुपारी घेऊन जर लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेतावर जर नांगर फिरवणार असेल तर शेतकरी कदापि सहन करणार नाही। कोल्हापूर जिल्हा यामध्ये खूप अग्रेसर आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे। किमान पक्षी सर्व निवडणुका आता पार पडलेले, मुख्यमंत्र्यांनी हा हट्ट कमी करावा आणि येणाऱ्या सभागृहामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला जाईल अशा पद्धतीची घोषणा करावी। जे शेतकरी जे आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे आहेत। हे अलाइनमेंट कुठूनही इकडून तिकडून जरी बदललं तरी देखील शेतकरी हे महामार्ग होऊ देणार नाहीत। हा महामार्ग कंत्राटदार, धार्जिना, पर्यावरण विरोधी, शेतकरी विरोधी आहे आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे। कोल्हापूर सारख्या ठिकाणी जरी बघितलं आपण तर पन्हाळा, हातकणंगले, करवीर, राधानगरी, भुदरगड इथल्या या नदी आहेत, ह्या पूरग्रस्त हा भाग आहे आणि ही जर हा महामार्ग झाला तर सगळ्या सहकारी संस्था उद्ध्वस्त होणार, कारण पीकच येणार नाही आहे। याच्यातलं कमी होणार आहे पीक जे आहे ते, आणि पूर्ण कोल्हापूर जिल्हा तो पूरमय होणार आहे। अशा अवस्थेमध्ये पूर्वीच्या पेक्षा दुपटीनं कोल्हापुरातली जनता जी आहे लढून हा महामार्ग पुन्हा रद्दच करायला लावणार आहेत। एका बाजूला महाराष्ट्रातलं सरकार छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन सत्ता भोगतंय आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला तिलांजली देण्याचं काम शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार करून शेतकऱ्यांच्या घरातल्या महिलांचे दागिने हिसकावून घेऊन त्यांना फरफटत नेऊन त्यांची शेती ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतंय। हे कदापि होऊ दिलं जाणार नाही। सभागृहामध्ये विरोधी पक्षाचा नेता न निवडता लोकांचा आवाज सभागृहामध्ये उठू नये म्हणून इथं विरोधी पक्ष नेता नेमायचा नाही आणि दिल्लीमध्ये राहुल गांधी ज्यावेळी शेतकऱ्यांची भूमिका मांडतात त्यावेळी त्यांच्यावर हक्कभंग आणायचा, अशी ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे आणि शेतकऱ्याला लक्षात आलेली आहे। त्यामुळं अलाइनमेंट जरी बदललं तरी शेतकऱ्यानं हा शक्तीपीठ रद्द झाल्याशिवाय थांबायचं नाही, हा निर्धार केलेला आहे।